पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रभास, वीणाने आली का? नाही, वीणा नाही येऊ शकली, पण तिने मला पाठवलंय तुझ्या मदती करता. नको, थँक्यू, पण नको. माझी इच्छा होती की वीणानेच यावं. अरे मी फक्त तुला मदत म्हणून. नाही, नको म्हटलं ना, मला नकोय तुमची मदत. आणि तसंही प्रश्न फक्त मदतीचा नाहीये. वीणाच्या असण्याने मला जो आधार, जे समाधान मिळालं असतं ना, त्याची कमी इतर कुणीही भरून काढू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माणसाने प्रेम या शब्दाचा अपमान केलाय ना, त्या माणसाने इतरांच्या प्रेमात ढवळाढवळ न केलेलीच बरी. प्रभास, मी माझी बाजू मांडतोय असा समज करून घेऊ नकोस. शैलाजने माझ्याबद्दल जो गैरसमज करून घेतलाय ना, तोच गैरसमज तुझ्याही मनात असणार, मला माहिती आहे. स्वाभाविक आहे. तिला जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती तुलाही असणार. पण दुर्दैवानं ती माहिती अपूर्ण आहे. म्हणजे ज्या दिवशी मी शैलजाला मागणी घालण्याकरता तिच्या घरी जाणार होतो, त्या दिवशी ताईनी, म्हणजे विनायच्या आईने मला गळ घातली आणि तिने माझ्याकडून शब्द घेतला. आणि मग अभ्यंकरांची अब्रू वाचावी म्हणून मी ताईला शब्द दिला आणि माझं प्रेम कायमचं दूर केलं. अभ्यंकरांची अब्रू म्हणजे प्रभास, उर्मी माझी मुलगी नाहीये. काय? हे काय बोलताय तुम्ही? हो, प्रभास, माणूस आयुष्यात फक्त एकदा प्रेम करतो. माझ्या मनात फक्त आणि फक्त तिलाच स्थान होतं. मी प्रेम शैलजावर केलं, पण दुर्दैव हे की प्रेमासाठी तुझ्यासारखा लढू नाही शकलो. तेव्हा जर सगळं नीट झालं असतं ना, तर आज परिस्थिती काही वेगळीच असते. मामा, तुम्ही ग्रेट आहात. नाही रे, तुझ्यासाठीच असेल. वीणा, हॅलो वीणा, बोल. आपण कामाला सुरुवात करूयात का? येस, इन्स्टंटली. हा, चला, कुठून सुरुवात करायची?
आत्या बोलवलंस? काय दिसतंय ना? ओ ऍडव्हान्स पेमेंट? सांग ना. शाळेत गेलायस ना? मग वाच. करेक्ट करेक्ट वाचल्यास. तुला या ऑफिस मधून म्हणजेच सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधून कायमचं काढून टाकलंय मी. यू आर फायर. आणि हा निर्णय आजपासून रादर आत्तापासून लागू होतो. आणि तुझं काम कुणालाही हँडओव्हर करायची गरज नाहीये. हे असं धुसफुसायचं असेल ना तर स्वतःच्या बेडरूम मध्ये जायचं. रादर कुठेही जा. गेट लॉस्ट. मुळात असं तडकाफडकी कोणालाही कामावरनं काढून टाकणं चुकीचं आहे. शैलजा सदावर्ते कधीच चुकत नाही. चुकून सुद्धा नाही. आणि हे माहिती आहे तुला. मिस शैलजा सदावर्ते, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, मी फक्त सदावर्ते इंडस्ट्रीजचा एम्प्लॉई नाहीये, सदावर्ते फॅमिलीचा मेंबर सुद्धा आहे. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, कुठल्याही फॅमिली मेंबरला असं रातोरात तुम्ही बेदखल करू शकत नाही. नोटीस द्यावी लागते त्यासाठी. हो, पण कुठल्या फॅमिली मेंबरला किती पगार द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझ्याकडे. आणि मी तुला 0 रुपये पगार द्यायचं ठरवलंय. तरी करणार आहेस माझ्याकडे काम? हे असं तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याचं कारण कळेल मला. तुला कारण सांगायला मी बांधील नाही. पण तुला जर तुझी चूकच कळली नाही तर ती तू सुधारणार कशी? आणि तुला तुझी चूक न कळायला तू इतका दूधखोळा नाहीयेस. मी हा निर्णय माझ्या कंपनीच्या भविष्यासाठी घेतलाय. आणि हा निर्णय मला मान्य नसेल तर मला तुझ्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. तुझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करेन. आणि तेव्हा मी विसरून जाईन की तू माझा भाचा आहेस. सो यापुढे कंपनीच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही, कंपनीत पाऊल ठेवायचं नाही आणि कंपनीच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. इज दॅट क्लिअर? हे बघा. इज दॅट क्लिअर? लिसन टू. इज दॅट क्लिअर? गुड. मिहीर सदावर्तेला दुखावलंयस तू. त्यामुळे आता मी ठरवेन ऑफिसमध्ये कोण पाऊल ठेवू शकतं आणि कोण नाही ते. इज दॅट क्लिअर? प्रभास, अरे सॉरी हा, आपलं पहिलंच काम गेलं रे. आता मला पैसे नाहीत म्हणजे तुलाही पैसे नाहीत.
दादा, अहो आहात कुठे तुम्ही? जेवण बनलं एव्हा ना संपलं पण असेल. काय बनलं? प्रभास, अरे कसं? दादा, मी काय म्हंटल होतं तुम्हाला? प्रेम असेल ना तर सगळं शक्य आहे. प्रेमात ती ताकद आहे. खरंय खरंय. अहो वीणाने मदत केली मला जेवण बनवण्यासाठी. बायको पाठीशी असली की नवऱ्याला हमखास यश मिळतं. बरं मला सांगा, ताईंची तब्येत कशी आहे? त्या बऱ्या आहेत का आता? बरी आहे बरी आहे. औषध आणलीत, आराम करते आता. ठीक आहे, तुम्ही त्यांची काळजी घ्या. आपलं माणूस आपली काळजी घ्यायला आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. खरंय. चला ठेवतो मी. माऊली. प्रभास, नमस्कार. नमस्कार. खरंच जेवण अतिशय छान झालं होतं. हे तुमच्या मालकाला द्या. आणि हो, हे तुला खास टीप. जेवण अतिशय छान बनवल्याबद्दल आणि तेही वेळेत बनवल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. हो. प्रभास, लगाव फोन. हा अरे वीणाला कळवायचं की नाही? हा. ती वाट बघत असेल. चल चल लवकर. येस येस. वीणा, काय झालं, त्यांना जेवण आवडलं? अरे आवडलं म्हणजे काय, भयंकर आवडलंय. आणि खुश होऊन ना त्यांनी मला टिप सुद्धा दिली. वीणा, मला ना एक मस्त आयडिया सुचली अँड आय एम डॅम शुअर तुला पण आयडिया नक्कीच आवडेल. हा, तुला विचारायचं सुद्धा नाही आयडिया काय ते? ठीक आहे, चल. तू विचारला नाहीस तरीही मी तुला सांगतो. वीणा, आपलं लग्न झालं ना की इतर दिवशी तू जेवण बनवलंस ना तरीही चालेल, पण संडेला तुझ्यासाठी मी जेवण बनवणार आणि तू ना अख्खा दिवस आराम करायचा, एकदम चिल करायचं. हा वीणा, कसं आहे ना, तू काही बोलली नाहीस किंवा तुझा चेहरा जरी मला दिसत नसला ना तरी आय कॅन इमॅजिन ना तुला आवडली ही आयडिया, तुला छान वाटतंय आणि कदाचित तू लाजतही असशील. बरोबर बोलतोय ना मी? बाय द वे मॅडम, आणखीन एका दिवसाची कमाई झालेली आहे. आता ना टेन्शन थोडं कमी होत चाललंय. बाकी तू सांग, तुझा मामी आत्यांवरचा राग शांत झाला की नाही अजून? अजून काही राग शांत झालेला दिसत नाहीये. वीणा, हे बघ, आपण ना असल्या गोष्टींकडे इग्नोर करायचं असतं. ऐक ना, मी काय म्हणतो, हे बघ, अशा गोष्टींकडे ना आपण इग्नोर करायचं. हा, कारण आपल्याला अजून पण अनेक गोष्टी आहेत ग करण्यासारख्या. आपल्याला अनेक गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत. आत्ता आपण एकत्र असतो तर असेच असतो ना शैला? शैला वंसनजी तुला कंपनीतून काढून टाकलं? त्यांची हिंमतच कशी झाली असं करायची? वेडी झाली ती बाई. तो प्रभास तिथे मूर्खपणा करतोय आणि इथेही. अरे पण तो राहतोय ना संगमनेरला, मग त्याचा राग तुझ्यावर का काढायचा त्यांनी? बरोबर बरोबर बोललीस योगिनी तू. शैलाला याचं उत्तर द्यायलाच पाहिजे. नाही नाही, मी आत्ताच्या आत्ता तिला जाऊन जाब विचारतो. त्यापेक्षा मी आधी काय म्हणतो ते ऐका. नाही नाही, मी आता कोणाचं ऐकणारच नाही. अरे जाब तो विचारला पाहिजे ना. विचारा आणि ना खडसावून विचारा आणि त्यांना म्हणावं की मीर कोणी साधा सुद्धा एम्प्लॉई नाहीये. तर सदावर्ते तो सदावर्ते. करेक्ट. नाही पण असं अप्रत्यक्ष विचारून चालणार नाही. तिला ना असं खडसावलं पाहिजे. तू काळजीच करू नको, बघच आता. एवढं सगळं ठरवलंय तुम्ही? हो. जा विचार. ओके. अहो तुम्ही काय मागे फिरलात? नाही काय आहे, मी जाणार आहेच आहे. तिला जाब विचारणार आहेच आहे.
फक्त मिहीरला तिने का नोकरीवरनं काढलंय हे मला कळायला नको का कारण, नाहीतर मी तिथे जायचो आणि परत काहीतरी बोलून गोंधळ करायचो. म्हणून ऐका ना बाबा, काय ज्या गोष्टी आयुष्यात कधीच केल्या नाहीत त्या गोष्टी अशा अचानक भयानक करायला जाऊ नका. कशाला उगाच नको त्या गोष्टींचं धाडस करताय? नाही मी बोलणार आहे, म्हणजे तसं बोलतोच मी ना, तसंच बोलणार आहे. हा नाही जाणार आहेच आहे मी, फक्त तू काय म्हणतोयस म्हणजे तुझं काही प्लॅन वगैरे असेल तर त्याच्यावर काम करू ना आपण. अहो मग वंचना जाब कोण विचारणार मग? हा मी फक्त मिहीर काय म्हणतोय ते ऐकूया ना आपण. काय काय आहे प्लॅन? वा, माझा मुलगा शोभतोस तू. फोन करताना न्यूज चॅनलला? हो हो हो. हॅलो न्यूज चॅनल. हां मम्मी पण ना उगाच बिचाऱ्या प्रभासची मदत करायला गेली. पण काय आता, आपल्या घराचा जावईच मानलाय त्याला समजा, तर काय बोलणार आपण. पण मम्मीला कितीही सांगितलं तरी समजत नाही की प्रभासने जे चॅलेंज स्वीकारलंय ना ते पूर्ण करणं जवळपास अशक्य. बिचारा माझा प्रभास केवढे प्रयत्न करतोय, पण देवाच्याच मनात नाहीये त्याला यशस्वी करणं. देवा नको रे असं करूस. मम्मी गेली होती प्रभासची मदत करायला, त्याचं काम लवकर व्हावं म्हणून, पण तुझ्याच मनात नाहीये का रे की त्याचं काम लवकर व्हावं? का तुझ्या मनात असं आहे की त्याचं काम होऊच नये? अरे बापरे, नको रे नको. ऐक वीणा, तू प्रभासला सांगून टाका की हे खूळ डोक्यातनं काढून टाक आता. म्हणजे कसं आहे ना, त्याला टेन्शन ना, इतरांना ना तुला. ए काय 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 हसतेस काय? मी काय जोक मारला का इकडे? हा हसतेस का तू? प्रभासच्या भल्याचं मी बोलते काहीतरी आणि तू हसतेस. नेहमीच आहे. सॉरी सॉरी, पण कसं आहे ना, त्यांचा विचार त्यांना करू दे ना, कारण माझा सखा कायम त्यांच्यासोबत आहे. तू खरंच डोक्यावर पडलीयस का? तुला मी खरंच सांगतेय, त्यांचं काम पूर्ण झालं. आज प्रभास त्यांच्या कामात यशस्वी झाले आणि त्यांना त्याचे चोख पैसेही मिळाले.